कुठे शोधू गे लक्ष्मी तुला तुझी आठवण येते मला तुझी आठवण येते मला सोन्यासारखा संसार असता लहान बाळाला सोडून निघालीस निघून गेलीस खरंच आज तुझी खूप उणी वाटते ग माझ्या नाऱ्यांचं काय होईल कसं होईल मला काही समजत नाही ग अरे आधार सोडून गेलीस तू आमचा परमेश्वरा आमच्या घराला कोणाची दृष्ट लागू नये रे हे ईश्वर चरण प्रार्थना करतो रे आमचा सुखानं संसार नांदावा हे परमेश्वर सुखी ठेवा आमच्या संसाराला
या सोन्यासारख्या संसारामध्ये आपली जर आई असती ना बाबा, पुन्हा आपला संसार कसा सोन्यासारखा फुलला असता बाबा. बरोबर आहे ना? सोन्यासारखा फुलला. बरोबर आहे. म्हणूनच मला आईची उणीव भासतोय बाबा. पोरा, तुलाच कशाला माझं मन मी ठावत ठेवून मी लक्ष्मी केली तेव्हापासून मी कसा जगलो, कसा वावरलो माझा मला माहित आहे रे. अरे तुम्ही लहान असताना मी किती सेवा केली असेल रे. आणि तुम्ही असे जर रडत बसाल कसं सांग ना. अरे मला सुद्धा आठवते ना रे, माझी लक्ष्मी केली तेव्हा मला ना आठवत मी कसा वाढलो, कसा राहिलो, काय केलो. अरे या संसारातून गाड्यातून हा संसार कसा चालवायचा आजपर्यंत मी केलोय रे. पण असा धीर सोडू नकोस. अरे आता आपल्याला नारायणचं बघायचं आहे रे. आणि हे बघा आपला नारायण सुद्धा लग्नाचा झालाय बाबा. आणि या समाजाकडे बघा बाबा, समाजाकडे बघा. या समाजातील जनता कशी सुशिक्षिताला भरली आहे बाबा. आणि आपला नारायण आज अडाणी म्हणून फक्त आणि फक्त शेतीमध्ये वावरतो. हो बाबा, त्याला शेती व्यतिरिक्त दुसरं काही सुद्धा सुचत नाही बाबा. आणि आज आपला नारायण लग्नाचा सुद्धा झालाय. म्हणूनच त्याची सुद्धा फार चिंता वाटतोय बाबा. अरे त्याला सुद्धा मी म्हणलं, अरे तुझ्यासारखा शिक्षित सुशिक्षित होईल पण नाही ऐकायचा रे, नाही ऐकायचा की बाबा मला शेतीतच राबायचं आहे ना. आज आज अडाणी म्हणून घरात वावरतोय तो. अरे तसं त्याचं कसं होईल, काय होईल. अरे अडाणी मुलीला मुलाला कोण मुलगी देईल रे सांग ना. हो बाबा, अडाणी राहिला म्हणून काय, आज लग्नाचा झाला म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे ना बाबा. म्हणूनच मला त्याची फार चिंता वाटतोय. आपल्या नारायणचं सुद्धा लग्न कसं टाटामाटात करायचं म्हणून. सगळं काही नीट होईल. बरं मी काय म्हणतो, नारायण कुठे गेला, शेतीवर गेला का. तुम्ही जाऊन बापूजींना बोलून घेऊन यावं, त्यांना डबा घेऊन जा. बरोबर आहे ग यशोदा. आता तर दुपारचे 12 वाजले. आपला नारायण कसा उपाशी पोटी नांगरटी करत असेल. होय बाबा, आता मी लवकरच डब्बा घेऊन निघतोय. ठीक आहे बाबा, करत बसू नको. ठीक आहे, मी डब्बा घेऊन निघतोय बाबा. आणि त्याला पाठव बरं. ठीक आहे मामाजी, इथं डबा करून देते. लक्ष्मी खरंच खूप तुझी जाणीव वाटतो ग. आज जर ह्या घरात असतीस किती आनंदमय झाला असता ग आमचा संसार. तू गेलीस माझं मन कसं धीर सोडून दिल्यासारखं झालं. मी गंभीरपणे उभा राहिलो ग. हा सावकाराच्या पिढीतून कसा निसटलो, कसा कर्ज काढलो, काय केलो, त्याचं कसं कसं फेट केलो, आणि या पोराचं लहानाचं मोठं केलं. खरंच लक्ष्मी मला खूप आठवण येते ग तुझी.